चलते चलते फिर मुलाकात हो गई हर्षदीप पाजी से। हात वर करायचं आणि लक्ष द्या। क्रांति चौक के पहले रास्ता बंद कर दिया गया है, ये बैरिकेड लग गए हैं और जिसे जाना है वहाँ से पैदल ही जाएगा। अभी शाम के 5:30 बज रहे हैं और अभी का क्रेज़ रात तक का बहुत ही ज़बरदस्त होने वाला है। और दिन का वीडियो तो मैंने आप लोगों को दिखा दिया हूँ। बहुत एक्साइटेड दिख रहे हैं मावड़े। और अभी मैं बता रहा था आप लोगों को 5:30 बज चुके हैं शाम के, और यहाँ से लेकर रात तक का मतलब 11 साढ़े 11 बजे तक का क्रेज़ देखने लायक रहेगा। दिन का मैंने आप लोगों को दिखा दिया, दोपहर के 3 बजे तक का जो क्रेज़ था वो मैं आप लोगों के सामने दिखा चुका हूँ। अब हम शाम के व्लॉग की तैयारी कर रहे हैं। बच्चे बहुत एक्साइटेड है, बच्चे रहो, बूढ़े रहो, जवान रहो, सभी रहो, मेल रहो, फीमेल रहो, आज सभी एक्साइटेड है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है और ये बड़े धूमधाम से संभाजी नगर क्रांति चौक में सेलिब्रेट होती है। अब चलते चलते फिर मुलाकात हो गई हर्षदीप पाजी से, और कल भी मिले थे हम लोग और आज फिर मिल गए। इनसे मिलके तो मेरे को कल भी अच्छा लगा था और आज भी। मुझे भी अच्छा लगा। आ रहे हो यहाँ पर? मुझे 14 साल हो गया। और आप में जितना जोश रहता मैं वीडियो के जरिए में मैं हमेशा देखते रहता और मुझे भी बहुत अच्छा लगता, और शायद आपको भी देख के मैं यहाँ आके मुझे ऐसा लगता कि जोश अपने आप आ जाता आदमी को। हाँ वो तो है, छत्रपति शिवाजी महाराज का नाम आते ही मेरे तो रोमटे खड़े हो जाते हैं बिल्कुल। खैर मेरे को तो इतनी नॉलेज नहीं है, मैं महाराष्ट्र से भी नहीं हूँ, मैं उत्तर प्रदेश से हूँ, लेकिन तब भी जो इनकी एक्साइटमेंट होती है यहाँ पे लोगों की, उनकी लैंग्वेज नहीं समझ में आती मुझे, लेकिन तब भी उनकी एक्साइटमेंट फील करके समझ में आता है कि हाँ ये एनर्जेटिक है भाई। सही बात है, मेरा तो जन्म ही महाराष्ट्र का है तो मैं ये मान के भी चलता हूँ मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा। बचपन से हम लोग मराठियों के बीच में रहे हैं और मुझे हमेशा प्राउड होता है मराठियों के ऊपर। चलो चले आगे, बाकी का शूट करते हैं। बिल्कुल बिल्कुल। चलो अभी मैं आप लोगों को एक चीज़ दिखाता हूँ। बच्चे छत्रपति शिवाजी के मावड़े कितने प्यारे लग रहे हैं, एक नहीं दो नहीं तीन। इनका लुक देख के मैं खुश हो गया बिल्कुल। ये देखो कितने प्यारे लग रहे हैं यहाँ पर, बहुत ही बढ़िया। जय शिवराय मना, छत्रपति शिवाजी महाराज की जय। ये 19 फरवरी शाम का क्रेज है, बिल्कुल शाम के 6 बज रहे हैं, आप लोग क्रेज देख सकते हो, अलग ही लेवल का क्रेज है बिल्कुल। छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े पूरा रंग जमाते हुए यहाँ पर क्रांति चौक संभाजी नगर में। मी इथं जॉब करतो, 18 वर्ष झाले। मी तसा मूळचा अकोल्याचा आहे। आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं शिवजयंती साजरी करण्यासाठी येतो। खूप छान वाटते इथं आल्यानंतर, मन भरून आल्यासारखं वाटते। छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या मनात त्यांच्या प्रती का आहे? त्यांच्याविषयी खूप आदर आहे। त्यांनी स्वबळावर स्वराज्य स्थापन केले। त्यांच्या मागे त्यांच्या आईचा खूप मोठा म्हणजे आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन होतं, त्याच्यामुळेच ते एवढे मोठे होऊ शकले। आम्हाला गर्व आहे त्यांच्याविषयी। आणि दरवर्षी येतात? दरवर्षी ताईने जे गेटअप आहे ताईच्या, हे दरवर्षी असं गेटअप मध्ये येते? दरवर्षी। अरे वा, बहुत बढिया। माझं नाव दीपक सकाराम महाडिक आहे। मी राहणार छत्रपती संभाजीनगर येथे आहे। मी मागील 8 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजची वेशभूषा करतो आहे। मी आमच्या कॉलनीमध्ये पण मिरवणूक काढतो आम्ही, पण दुसऱ्या कॉलनीमध्ये पण जातो आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजचा आदर्श सगळीकडे जावा म्हणून मी हा वेशभूष करतो आहे, कारण की त्यांचा आदर्श फार सध्या जनतेमध्ये फार गरज आहे की त्यांच्या भावना काय असतात, त्यांचं मार्गदर्शन काय असतं, जो लोकांसमोर काय राहावं असतं। त्याच्यामुळे आम्ही हा वेशभूष करतो आम्ही की आमच्या मार्फत येणाऱ्या जनतेला, येणाऱ्या युवा पिढीवर काहीतरी आदर्श निर्माण व्हावं। तर त्या निर्मात्याने येणारी पिढी होती। नंतर तुम्हाला माहितीच आहे की सध्या येणारी पिढी किती आपली वाईट रस्त्यावर चाललेली आहे।
कारण की ह्याला एकच कारण असलं आहे की मुळे काय आदर्श लोकांचा अपमान होत चालला आहे. महापुरुषांचा कोणी मान सन्मान ठेवत नाही. त्याच्यामुळे काय आहे की आपल्याला अशा बरेच जणांनी हे सहाय्य करायला पाहिजेत. एक ऊर्जा मिळते, एक शक्ती मिळते. फक्त वेशभूषा घातल्यास एवढं छान वाटतं मला अंगामध्ये. पूर्ण मला असं काही वाटतं काहीतरी करावं छान काहीतरी अंगात पूर्ण हे होतं आहे की आणि पुढे हे पाहून तर फार क्राऊड पाहून तर एवढं छान वाटतं मला. आणि जेव्हा पण वेशभूषा घातली आणि यांचं दर्शन केल्याशिवाय मी जात नाही इकडनं. महाराजचं दर्शन करणार आणि मग जाणार मी. आजच्या दिवस म्हणजे आमच्या अंगामध्ये कानाकानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचे अंगगुण असतात आमच्या आजचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड देशाचे आराध्य दैवत असून त्यांच्या प्रति आमच्या मनात खूप सन्मान व त्यांनी स्थापन केलेले जे स्वराज्य आहे त्याला आम्ही पूर्ण मनाने मानतो, त्याची इज्जत करतो. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति है. हमारे आदरणीय छत्रपति शिवाजी महाराज, यहाँ पर दर्शन के लिए उनकी मूर्ति लगाई गई है. ये स्टेज है, आप लोग देख सकते हैं, और स्टेज के नीचे बैरिकेड लगाया गया है. बैरिकेड के उस पर महिला मंडल है और महिला मंडल के पीछे में एक और बैरिकेड है. बैरिकेड के पीछे में पुरुष मंडल है और उसके पीछे में छत्रपति शिवाजी महाराज की बड़ी सी मूर्ति है. इसी के चारों तरफ छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई जा रही है. पूरा जल्लोष का माहौल है, आप लोग देख सकते हैं. सर्वप्रथम जय शिवराय. आज श्री छत्रपती महाराज यांची जयंती आहे.
सर्वजण खूप उत्साहात आहात आणि महाराजांनी सगळ्यांसाठीच खूप काही केलं आहे. विशेषतः स्त्रियांना लढण्याचं बळ, स्वतः आपल्या अन्यायाविरुद्ध कसं लढावं आणि आपल्या लेकरांना कसे संस्कार द्यावं, आई जिजाऊ साहेबांनी सांगितले आपल्याला हे. तर मी आज खूप भाग्यवान आहे की आज मी या महाराष्ट्राची लेक आहे, शिवरायांची लेक आहे आणि आज महाराष्ट्राची कन्या आहे. मला खूप अभिमान आहे आमच्या शिवरायांबद्दल. जय जिजाऊ, जय शिवराय. हात वर करायचा, हात वर. आधी नमस्कार, मी अनिकेत पाटील. सर्वांना जय शिवराय. आज क्रांती चौकात सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जमलेला आहे. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बस, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. पाटील यांच्यातर्फे जमलेल्या सर्व शिवभक्तांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. आता थकायचं नाही, महाराजांसाठी दोन्ही हात वर करायचं आणि लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. दोन्ही हात वर करायचं आणि एक बीट वाजणार. जागा करून द्या. ओके, चला आता महाराजांसाठी हात वर करायचं. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारा मुलगा आहे. माझं नाव अखिलेश रमेश पारसे आहे. महाराजाबद्दल कितीही काही बोला, सगळे शब्द कमी आहेत. पण महाराजांनी जे रिस्पेक्ट केली आहे मुलींची, आपल्या आई बहिणींची, ते आपल्या माइंडमध्ये ठेवून तेवढे आपले विचार पाळावा अशी माझी नम्र विनंती आहे. विजय असो, जय भवानी, जय शिवाजी. माझं नाव वैभव शुद्धास अस्वले, छत्रपती संभाजीनगर येथून. सर्वप्रथम आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांना त्रिवार वंदन करून आजच्या या शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांनी जे आपल्याला अनमोल असं स्वराज्याचं देण दिलेलं आहे, त्याचं संगोपन करणं, त्याचं जतन करणं आणि त्यांचा विचारांचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत अविरत चालू ठेवणं आणि त्यांच्या विचारावरती चालणं, हेच आपलं आजच्या तरुण पिढीचं सर्वात मोठं उद्दिष्ट असावं असं मला वाटतंय.